नमस्कार मित्रांनो, बघा आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, की बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्राडे म्हणजे काय बघितलं, त्याच्यानंतर बघा फ्युचर्स ट्रेडिंग म्हणजे काय बघितलं. तर आज आपण ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय हे तुम्हाला उदाहरणासहित स्क्रीनवर एक मी उदाहरण बनवलंय, उदाहरणासहित सांगणार आहे. बघा आता आता ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय, सुरुवातीला एक व्याख्या समजून घेऊ. ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला कमोडिटीज म्हणजे शेअर्स लॉट साईजमध्ये शेअर्स घेऊन ठेवू शकता तुम्ही, की बाबा म्हणजे आता शेअर्स बघा इंट्राडेमध्ये एक शेअर्स पासून सुरुवात करता येते, परंतु ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तसं नसतं. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एक लॉट साईज असते मिनिमम त्या शेअर्सची. बघा कोणत्या शेअर्सची 15 असते, कुठल्या शेअर्सची 30 असते, कुठल्या शेअर्सची 50 असते, अशी त्यांची लॉट साईज असते. त्याला आपण काय म्हटलं जातं की ऑप्शन ट्रेडिंग. आता ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं तर बघा लॉट साईज याच्यामध्ये कॉल आणि तुम्हाला पुट करावा लागतो. मग याच्यामध्ये बघा एक उदाहरण बनवलेलं आहे मी, की बाबा आपण त्या उदाहरणासहित समजून घेऊ की ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल आणि पुट असतो. म्हणजे तर कॉल केल्यानंतर काय होतं आणि पुट केल्यानंतर काय होतं. तर चला आपण थोडंसं स्क्रीनवर जाऊ. मी एक उदाहरणासहित तुम्हाला बनवलेलं आहे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कॉल आणि पुट म्हणजे काय असतं. तर म्हणजे थोडक्यात ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं. तर चला आपण स्क्रीनवर जाऊ. बघा मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकता की बघा आता समजा रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये बघा आता आपण कॉल ऑप्शन बघणार आहोत की कॉल ऑप्शन म्हणजे काय. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दोन प्रकारचे ट्रेडिंग करू शकता तुम्ही, की एक तर कॉल करू शकता जेव्हा मार्केट वरी जाईल असं तुम्हाला अंदाज येतो तेव्हा कॉल ऑप्शन घ्यावं लागतं, आणि जेव्हा मार्केट खाली जाईल की बाबा आता मार्केट पडणार आहे तेव्हा तुम्हाला पुट ऑप्शन घ्यावा लागतो. आता समजा आपण बघत आहोत स्क्रीनकडे तुम्ही लक्ष द्या की बघा समजा रिलायन्स इंडस्ट्रीचे किती शेअर्स आहेत सध्या 3000ला शेअर्स आहे, आणि तुम्हाला वाटतं की पुढच्या आठवड्यात तो कितीला जाईल तर 3200 पर्यंत जाईल. तर तुम्ही स्ट्राईक प्राइस लावायची की कॉल ऑप्शन घेतला आणि त्या ठिकाणी समजा 3000 रुपयाचा शेअर्स घेतला आणि तुम्ही स्ट्राईक प्राइस किती लावली तर 3100 रुपयाची लावली. तर तुम्हाला त्या ठिकाणी काय झालं तर त्याच्यावर एक 50 रुपये प्रीमियर द्यावा लागतो म्हणजे एका शेअर्सवर. जर तो शेअर्स गेला 100 रुपयावर तर तुम्हाला नफा झाला, म्हणजे तुम्हाला 100 रुपये नफा झाला आणि त्यातून प्रीमियर वजा 50, म्हणजे की तुम्हाला शुद्ध नफा झाला प्रति शेअर 50 रुपये. जर शेअर्स 3100 वर गेला नाही तर तो तुम्हाला फक्त 50 प्रीमियरचा तोटा होईल. म्हणजे आता बघा या ठिकाणी काय असतं की आपण स्क्रीनवर बघू शकतो की आता कॉल ऑप्शन म्हणजे काय की तुम्हाला जेव्हा वाटतं की बाबा भविष्यामध्ये आता समजा उदाहरणार्थ जर बघितलं तर समजा या शेअर्स ची आजची प्राइस समजा उदाहरणार्थ 3000 रुपये, आणि तो पुढच्या आठवड्यात तुम्हाला वाटलं की 3100 वर. तर समजा याची लॉट साईज आहे, आता समजा उदाहरणार्थ याची लॉट साईज ठरवलेली असते की बाबा समजा याची लॉट साईज किती तर 10, समजा मिनिमम एक उदाहरण समजा तर 10 लॉट साईज असेल, आणि जर तुम्हाला या शेअर्स मागे 50 रुपये नफा झाला तर 10 गुणिले 50 या ठिकाणी तुमचं काय झालं तर 500 रुपये या ठिकाणी तुम्हाला नफा झाला. म्हणजे प्रति शेअर्स एका शेअर्स मागे 50, तर लॉट साईज नुसार 500 रुपये नफा, यालाच आपण कॉल ऑप्शन असं म्हणतो. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तर आपण चला आता पुट ऑप्शन बघू. तर बघा या ठिकाणी आपण काय बघणार आहेत आता पुट ऑप्शन म्हणजे किंमत खाली जाणार आहे असा अंदाज वाटला तुम्हाला की बाबा आता समजा रिलायन्स शेअरची सध्याची किंमत 3000 रुपये आहे आणि तुम्हाला वाटतं की आता पुढच्या आठवड्यामध्ये तो 2800 पर्यंत खाली येईल. म्हणजे तर त्यावेळी काय करायचं की 2900चा स्ट्राईक प्राइस लावला समजा आणि पुट ऑप्शन घेतला, तर त्यासाठी बघा आता 40 रुपये प्रीमियर दिला समजा आपण. जर शेअर्स 2800 वर आला तर त्या ठिकाणी 100 रुपये नफा होईल आणि 40 प्रीमियर वजा म्हणजे की 60 रुपये प्रति शेअर तुम्हाला नफा झाला. म्हणजे बघा म्हणजे या ठिकाणी लक्षात आलं का तुम्हाला काय की समजा तुम्हाला वाटलं की आता रिलायन्स इंडस्ट्रीचा समजा 3000 रुपयाला शेअर्स आहे आणि तुम्हाला पुढच्या आठवड्यात वाटलं की तो 2800 रुपयापर्यंत खाली जाईल. मग समजा तुम्ही स्ट्राईक प्राइस लावली तिथं 2900 रुपये म्हणजे 2900, आणि तो कितीवर आला तर 2800 वर आला. तर त्या ठिकाणी तुम्हाला काय झालं तर त्या ठिकाणी 100 रुपये तुम्हाला नफा झाला. म्हणजे
₹100 नफा झाल्यानंतर बघा तुम्हाला तिथं ₹40 मायनस केला आणि ₹60 प्रति शेअर तुम्हाला त्या ठिकाणी काय झालं तर नफा झाला. यालाच आपण काय म्हणतो पुट ऑप्शन. आता कॉल ऑप्शन मध्ये कसं जेव्हा वाढतं त्यावेळेस तुम्हाला हे वाटतं तर त्यावेळेस कॉल ऑप्शन मध्ये, आणि पुट ऑप्शन मध्ये जेव्हा मायनस होईल तेव्हा. मग या ठिकाणी तुम्हाला किती प्रॉफिट झालं तर एका शेअर्स मागं समजा तुम्ही मिनिमम साईज आहे उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीची 10ची, तर त्या ठिकाणी एका तुम्हाला लॉट साईजचा नफा किती झाला तर ₹600 नफा झाला. यालाच आपण काय म्हणतो तर बघा पुट ऑप्शन असं म्हणतो. मग ऑप्शन ट्रेडिंग मध्ये काय असतात दोन प्रकारचे, पुट ऑप्शन आणि कॉल ऑप्शन. यालाच आपण काय म्हटलं जातं तर ऑप्शन ट्रेडिंग असं म्हटलं जातं. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.